मित्रांनो, परदेशात पैसे कमावण्यासाठी गेलेला ओंकार आज पूर्ण 2 वर्षांनंतर आपल्या मायदेशी भारतात परत येत होता। विमानातून उतरल्यानंतर तो दिल्ली रेल्वे स्थानकावर जातो आणि ट्रेनमध्ये बसतो आणि आपल्या शहराकडे जायला निघतो। ओंकारची ट्रेन त्याचे शहर रायबरेलीच्या आधी येणाऱ्या एका स्टेशनवर काही काळ थांबते। त्या ट्रेनला तिथे सुमारे 30 मिनिटे ब्रेक लागतो। त्यामुळे ओंकारला वाटतं की अजून पुरेसा वेळ आहे, स्टेशनवरून काहीतरी घेऊन खायला हरकत नाही। तो ट्रेनमधून खाली उतरताच त्याला तिथे त्याचे म्हातारे आईवडील आणि त्याची बायको रेल्वे स्टेशनवर भीक मागत असताना दिसतात। त्यांचे ओंकारकडे लक्ष नसते आणि भीक मागता मागता ते त्याला सांगतात की साहेब, मला थोडे पैसे द्या, मी 2 दिवस काहीच खाल्ले नाही। आपल्या आई वडिलांची अशी अवस्था पाहून ओंकारला धक्काच बसतो, त्याचे डोळे पाणावतात। आपल्या नवऱ्याला समोर पाहताच ओंकारची बायको जागीच रडायला लागते। मित्रांनो, अशी कोणती मजबुरी झाली होती की ओंकार परदेशात गेल्यावर त्याचे आईवडील आणि बायकोला भीक मागावी लागली? मित्रांनो, ही एक अतिशय दुःखद कथा आहे जी तुम्ही थोडा वेळ काढून नक्की ऐका, कारण तुमच्या सोबत भविष्यात कधी असे घडायला नको। मित्रांनो, तुम्ही ही कथा ऐकाल तेव्हा तुम्ही देखील म्हणाल की असे वास्तवात घडायला नको होते। मित्रांनो, ही सत्य घटना उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील आहे। ओंकार एक मध्यमवर्गीय कुटुंबातील राहणारा मुलगा होता। ते 2 भाऊ होते, एक ओंकार आणि दुसरा योगेश। दोघांचे लग्न ही झाले होते, पण मित्रांनो, ओंकारची जी वहिनी होती ती थोडी तडफदार स्वभावाची होती। योगेशचे लग्न आधीच झाले होते कारण तो घरात मोठा होता। बायको घरात येते पण ती आधीच कडक आणि रागीट स्वभावाची होती। मित्रांनो, फक्त ऐकत रहा, कारण वहिनीच्या जाळ्यात अडकून ओंकार सर्व काही विसरून जातो। जोपर्यंत ओंकारचे लग्न झाले नव्हते त्याच्या वहिनीने त्याला तिच्या दुष्ट जाळ्यात अडकवले होते। ती ओंकारला तिच्या गोड बोलण्याने एवढी प्रभावित करायची की ती जे काही सांगेल तसा तो वागायचा आणि तसेच करायचा। मित्रांनो, एक दिवस ओंकारचेही लग्न होते। ओंकारच्या बायकोचे नाव खुशी होते। जसे तिचे नाव तसाच तिचा स्वभाव देखील होता। खुशी ही एका गरीब कुटुंबातील मुलगी होती, पण खूप चांगली मुलगी होती। खुशी तिच्या सासरी तर आली, पण तिला कधी तिच्या नवऱ्याचे सुख मिळालेच नाही। मित्रांनो, ओंकार जेव्हाही कामावरून घरी यायचा तेव्हा तो तिच्याशी कधीच सरळ भाषेत बोलला नव्हता। तो त्याच्या बायको सोबत 8-10 दिवस व्हायचे पण तिच्या सोबत कधी प्रेमाने बोलायचा नाही। तो त्याच्या बायको सोबत कधीच सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करत नव्हता। आणि जर कधी खुशी स्वतःहून त्याच्या जवळ आली, त्याच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर हक्क बजावण्याचा प्रयत्न केला तर तो तिच्यावरच रागवायचा, ओरडायचा, तिच्याशी भांडायचा। एकंदरीत खुशीला कधी तिच्या नवऱ्याचे सुख मिळालेच नाही। नवरा म्हणजे काय असतो, कोण असतो, कसा असतो, हे तिच्यासाठी अजूनही एक कोडेच होते। ओंकार त्याच्या वहिनीच्या तावडीत अडकलेला असल्यामुळे जसे त्याची वहिनी सांगेल तसे तो वागायचा। कधी तो त्याच्या बायकोला मारायचा, तर कधी काही करायचा, कारण तो त्याच्या वहिनीच्या प्रेमात पूर्णपणे अडकला होता। मित्रांनो, जे वहिनीच्या जाळ्यात अडकलेले असतात ते त्यांच्या बायकोलाही सोडून देतात। तुमच्या आजूबाजूला तर असे घडत नाही ना? कारण कुणासोबत ही असे घडू शकते आणि त्याचा परिणाम इतका होतो की जेव्हा ओंकार आणि त्याची वहिनी खुशीला खूप त्रास देऊ लागतात आणि विनाकारण भांडण करू लागतात तेव्हा खुशी तिच्या चुलत भावाला फोन करून तिच्या सासरी बोलावून घेते, कारण तिचे या जगात दुसरे कोणीही नव्हते। तिचे आई वडील तिला कधीच सोडून देवाघरी निघून गेले होते। तिचा भाऊ येतो आणि ती त्याच्या सोबत माहेरी निघून जाते। तर दुसरीकडे ओंकारच्या बहिणीला फक्त पैशाशी घेणे देणे होते। ती ओंकारला म्हणते की ओंकार, मी ऐकलंय की लोक परदेशात जाऊन खूप पैसे कमवतात, तुम्हीही तेच करा। काही महिने परदेशात जाऊन जीवतोड मेहनत करून पैसे कमवा। पैसे जास्त असतील तर तुमचे आणि माझे आयुष्य खूप मजेत जाईल, मग मलाही तुमच्या सोबत परदेशात घेऊन चला। आता तो बहिणीचे बोलणे टाळू शकत नव्हता। त्याला 1-2 महिन्यातच व्हिसा मिळतो आणि तो परदेशात निघून जातो। परदेशात जाण्यापूर्वी तो आपल्या आई वडिलांची जबाबदारी त्याचा माझा मोठा भाऊ आणि वहिनी यांच्यावर सोपवून जातो। त्यांचा सांभाळ करण्याची आणि त्यांचा खर्च उचलण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकतो की मी परदेशातून पैसे पाठवत राहीन, तुम्ही आई बाबांची चांगली काळजी घ्या। पण त्याची वहिनी तिचा नवरा योगेशला सांगते की जोपर्यंत ओंकार परदेशात गेला आहे तो परत येण्यापूर्वी म्हातारीच्या नावावर जी काही शेती आणि मालमत्ता आहे ती आपल्या नावावर करून घेऊ, हे भविष्यात आपल्यासाठी उपयुक्त ठरेल। सगळी मालमत्ता आपल्या नावावर झाली तर आपल्याकडे पैसाच पैसा असेल। मित्रांनो, योगेशच्या मनातही संपत्तीचा लोभ निर्माण होतो आणि त्याच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे तो तेच करतो। तहसीलमध्ये जाऊन वकिलासोबत आधीच सगळी सेटिंग करून घेतो। आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना तहसील ऑफिसमध्ये असे सांगून घेऊन जातो की सरकारी योजना आल्या आहेत,
तुम्हाला म्हातारपणी पेन्शन मिळेल. बिचारे म्हातारे आई वडील आपल्या मुलावर विश्वास ठेवतात आणि फसवणुकीने त्यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार ते त्यांची सर्व मालमत्ता, शेतजमीन, सर्व जंगम मालमत्ता त्यांच्या मोठ्या मुलाच्या नावावर हस्तांतरित करतात आणि हा सगळा डाव फक्त ओंकारच्या वहिनीने केलेला असतो. तिनेच तिच्या नवऱ्याच्या मनात पैशांचे आमिष दाखवलेले असते. सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून झाल्यावर त्यांनी आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना घराबाहेर काढले आणि घराला कुलूप लावून बाहेर निघून गेले. आता म्हाताऱ्या आई वडिलांच्या नावावर काहीही शिल्लक राहिले नव्हते. ना त्यांच्याकडे पैसा होता ना काही इन्कम सोर्स ज्याने ते स्वतःचे पोट भरू शकतील. शेवटी ते त्यांच्या गावापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनवर भीक मागायला मजबूर होतात. जे कोणी काही खायला द्यायचे तेच खाऊन जेमतेम त्यांचे दिवस काढत होते. तर दुसरीकडे मित्रांनो, जी ओंकारची बायको खुशी होती तिची ही परिस्थिती काहीशी अशीच झाली होती. काही दिवस तर तिचा चुलत भाऊ आणि वहिनी तिला स्वतः सोबत ठेवतात, पण नंतर तिची वहिनी तिला टोमणे मारायला लागते. पण प्रत्येक गोष्ट सहन करण्याची काही लिमिट असते आणि त्या लोकांनी हद्दच पार केली होती. त्यामुळे एके दिवशी खुशी वैतागून ते घर सोडून बाहेर पडते. ती मनात ठरवते की मला काहीही काम करावे लागले, भीक मागून खावे लागले तरी बेहत्तर, पण यांच्यासोबत या घरात राहून रोज रोजचे टोमणे ऐकणार नाही. आता ती लोकांच्या घरी मिळेल ते काम करण्यास तयार होते, पण तिला कुठेच काही काम मिळत नाही. एक दिवस ती अशीच भटकत फिरत रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा तिला तिथे तिचे सासू आणि सासरे भीक मागत असताना दिसतात. तेव्हा तिला धक्काच बसतो. ती त्यांच्याकडे जाते आणि त्यांना मिठी मारून रडू लागते आणि विचारते की आई बाबा, तुमची अशी अवस्था कशी झाली? सासू आणि सासरे खुशीला त्यांच्या सोबत झालेल्या फसवणुकीबद्दल सर्व सांगतात की तुझा नवरा परदेशात निघून गेला आणि तुझ्या जाऊबाईंनी आणि आमच्या मोठ्या मुलाने आमची फसवणूक करून सर्व जमीन मालमत्ता त्यांच्या नावावर करून आम्हाला घराबाहेर काढले आहे. आता आम्ही दोघ इकडे तिकडे ठोकरे खात फिरत आहोत. खुशी एक निर्मळ मनाची मुलगी होती. ती तिच्या सासू सासऱ्यासोबत अशा परिस्थितीत ही राहू लागते. भीक मागण्या व्यतिरिक्त आता तिच्याकडेही दुसरा काही पर्याय नव्हता. कधी कधी खुशी ट्रेनमध्ये मिळेल त्या छोट्या मोठ्या वस्तू विकून आपल्या सासू सासऱ्यांचे पोट भरायची, त्यांची सेवा करायची. ती लोक स्टेशनच्या बाहेर एका कोपऱ्यात फुटपाथवर ताडपत्रीच्या सहाय्याने एक छोटी झोपडी बांधून रात्र तिथेच घालवायचे. असेच 2 वर्ष निघून गेली. तिकडे 2 वर्षांनंतर जेव्हा ओंकार परदेशातून आपल्या मायदेशी भारतात परतला तेव्हा घराला कुलूप लावलेले पाहून तो आश्चर्यचकित होतो. तो त्याच्या बहिणीला आणि भावाला फोनही लावतो, पण त्यांचे फोन लागत नाहीत. आजूबाजूच्या लोकांना विचारल्यावर त्यांच्याकडून कळते की तुझा भाऊ आणि वहिनी हे घर जमीन विकून कुठे गायब झाले माहीत नाही. ते आता तिथे राहत नाहीत आणि तुझ्या आई वडिलांना तुझ्या वहिनींनी धक्के देत घरातून हाकलून दिले. त्या बिचाऱ्या लोकांना रेल्वे स्टेशनवर भीक मागताना आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. शेजारच्या 1-2 माणसांनी त्याला सांगितले तेव्हा हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला धक्काच बसला की मी माझ्या बहिणीच्या हितासाठी माझ्या बायकोला घर सोडण्यास भाग पाडले. तिला नेहमी खूप त्रास दिला, तिला प्रेमही देऊ शकलो नाही. आता मी काय करू असे म्हणत तो त्याच्या कपाळावर हात मारत खाली बसला. आता तो आपल्या आई वडिलांचा शोध घेत रेल्वे स्टेशनवर पोहोचला. त्यांना इकडे तिकडे शोधू लागला तेव्हा त्याला दिसले की तिथे त्याचे आई वडील भीक मागत आहेत. तो त्याच्या आई वडिलाजवळ जातो आणि त्यांना पाहून ढसाढसा रडू लागतो. त्याचवेळी त्याची बायको खुशी कुठून तरी पाणी आणायला गेलेली होती, जी तिच्या सासू सासऱ्यांच्या सेवेत लागलेली होती. ती जेव्हा तिच्या नवऱ्याला समोर पाहते तेव्हा धावतच येऊन तिच्या नवऱ्याच्या पायावर पडते आणि जोरजोरात रडू लागते. ती तिच्या नवऱ्याचा आजही तितकाच सन्मान करते जितका ती आधी करत होती. पण ओंकारने त्याच्या बहिणीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याच्या बायकोला नाकारले होते. पण आजही बायकोचे त्याच्यावरचे प्रेम पाहून त्याला त्याची चूक कळू लागते आणि अश्रू अनावर होतात. त्याला त्याच्या चुकांवर पश्चात्ताप होत होता. आता ते चौघेजण एका जागी बसून एकमेकांना मिठीत घेऊन रडू लागतात आणि आपले मन हलक करतात. मित्रांनो, ओंकारच्या आई वडिलांनी सांगितले की बेटा, तुझ्या भावाने आणि वहिनीने आमच्या सोबत खूप चुकीचे केले. सगळे काही त्यांच्या नावावर करून घेतले. तुझा हिस्साही त्या लोकांनी काढून घेतला. पण तूही त्या वेळेस आमचे काही ऐकले नाही. आम्ही देवाचे आभारी आहोत की आमची लहान सून आम्हाला चांगली आणि निर्मळ मनाची आणि दयाळू भेटली आहे, नाही तर आज आम्ही असेच फुटपाथवर भुकेने व्याकुळ होऊन मेलो असतो. तू तर सुनेला नाकारले होते, पण तरीही ती आजही तुला तोच मान सन्मान देत आहे. अशी सून कुठे शोधूनही सापडणार नाही. हे ऐकून ओंकार खूप रडू लागतो आणि त्याची बायको खुशीला म्हणतो की मी केलेल्या सर्व चुकांची मला खूप लाज वाटत आहे. प्लीज मला माफ कर, मी तुला समजू शकलो नाही. प्लीज मला माफ कर. तर खुशी त्याला म्हणते की यात तुमची काहीच चूक नाही. तुम्हाला तुमच्या बहिणीने तिच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते.
आता तुमचे डोळे उघडले आहेत, तुम्हाला तुमची चूक कळली आहे, आमच्यासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. ओंकार म्हणतो की आता तुम्हाला हे काम करण्याची काहीच गरज नाही. माझ्यासोबत चला, इथून आपण कष्ट करू, मेहनत मजुरी म्हणून काम करू. कारण मित्रांनो, त्याच्याकडे पैसेही नव्हते. त्याने आतापर्यंत जे काही पैसे कमावले होते ते त्याने त्याच्या बहिणीच्या खात्यात जमा केले होते. तो आपल्या बायकोला आणि आई वडिलांना सोबत घेऊन तेथून दुसऱ्या शहरात निघून जातो. एका भाजीपाल्याच्या मार्केट जवळ एक लहान खोली भाड्याने घेऊन तिथेच राहू लागतो आणि त्याच मार्केटमध्ये एका मोठ्या व्यापारीकडे मजूर म्हणून काम करू लागतो. जसे की गाडीत सामान भाजीपाला लोडिंग अनलोडिंग करवण्याचे काम करू लागतो आणि दिवसभर जे काही पैसे कमवतो त्याने तो आपल्या घरच्यांचा आणि स्वतःचा खर्च भागवत असतो. आता 4 लोकांचा खर्च भागविणे एका मजुरासाठी खूप मोठे आव्हान होते. हळूहळू हे असेच चालू राहिले. एके दिवशी त्याची बायको त्याला म्हणाली की तुम्ही मला एक भाजीचे दुकान टाकून द्या, मी भाजी विकेन आणि तुम्ही तुमचे काम करत राहा, आपल्याला आणखीन काही हातभार लागेल. आई बाबा घरीच राहतील, ते वयस्कर आहेत, म्हातारे आहेत, त्यांच्याकडून ही काम होणार नाहीत. यावर ओंकारच्या वडिलांनी ही सहमती दर्शवली आणि म्हणाले, अरे बेटा, सुनबाई अगदी बरोबर बोलत आहे, आम्ही देखील दुकानात बसू, हळूहळू आपला हा भाजीचा व्यवसाय सुरू होईल. ओंकारने बाजारात चांगली जागा पाहून भाजीपाल्याचे दुकान सेट केले. एकीकडे तिचा नवरा मार्केटमध्ये मजुरी करायचा आणि आपल्या दुकानासाठीही कमी भावात भाजीपाला विकत घेऊन यायचा. त्यांचे दुकान चांगले चालू लागले आणि आता पैशांची बचत ही होऊ लागली. भाड्याचे घर घेतले होते म्हणून घरमालकाला भाडेही वेळेवर देत होते. हळूहळू आता त्यांनी एक छोटीशी जागा ही विकत घेतली होती. हळूहळू आता ते काही पैसेही बाजूला ठेवू लागले. खूप मेहनत करून त्यांनी त्या जागेवर एक घरही बांधले. मार्केटमध्ये बरीच वर्षे काम करून आता ओंकार तिथल्या मार्केटचा सगळा व्यवहार घेणे देणे चांगल्या प्रकारे शिकला होता. तो आता स्वतः त्या मार्केटमधील व्यवहार करून मोठा व्यापारी बनला होता. त्यामुळे त्याची खूप चांगली कमाई देखील होऊ लागली होती. त्यांची सगळ्यांची मेहनत आणि त्यांच्या कामावरील असलेले प्रेमामुळे त्यांनी बरीच प्लॉट विकत घेतली होती. आता ओंकारकडे दुप्पट संपत्ती होती, जितकी त्याचा भाऊ योगेशने फसवणूक करून त्यांच्याकडून हडप करून घेतली होती. तिकडे योगेश आणि त्याची बायको त्या लोकांची संपत्ती हडप करून आपल्या सासरी निघून गेला होता. योगेशच्या सासरच्या लोकांनी त्यांची खूप सेवा केली, पण जेव्हा त्यांच्याकडील पैसे संपले तेव्हा त्या दोघांना घरातून हे सांगून हाकलून देण्यात आले की जे आपल्याच भावाचे होऊ शकले नाही ते आपले काय होणार. मित्रांनो, असे म्हणतात ना की तुम्ही जे काही कराल तेच तुम्हाला परत मिळेल, आणि झालेही अगदी तसेच. त्यांनाही घराबाहेर हाकलून देण्यात आले. आता ते लोकही इकडे तिकडे ठोकर खात फिरायला मजबूर झाले होते. एक पैशासाठी तळमळू लागले होते. 2 दिवस त्यांना खायला मिळत नव्हते. पाणी पिऊन पिऊन आपली भूक भागवत होते. जसे त्यांनी त्यांच्या आई वडिला सोबत केले, आपल्या लहान सुनेसोबत केले. आज त्यांना तेच दिवस पाहायला मिळत होते. पण एके दिवशी अचानक भटकत ते त्याच भाजी मार्केटमध्ये पोहोचतात. जेव्हा योगेश आणि त्याची बायको ओंकारला एका मोठ्या व्यापारीच्या रूपात पाहतात आणि त्यांच्या हाताखाली अनेक लोक काम करत असताना पाहतात, तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मग दोघेही ओंकारकडे जातात. तिथे आई बाबाही बसलेले असतात. त्यांना पाहून योगेशची बायको तिच्या सासू सासऱ्यांच्या चरणी आशीर्वादासाठी नतमस्तक होताच ओंकार त्यांना थांबवतो आणि म्हणतो, वहिनी, दूर राहा माझ्या आई वडिलापासून. आई बाबांना स्पर्शही करू नका. काय केलं होत तुम्ही त्यांच्यासोबत? केवळ पैशांसाठी तुम्ही त्यांना बेघर केले होते. तुम्ही माझ्या लक्ष्मी सारख्या बायकोपासून मला दूर केलेत. एवढेच नव्हे तर तुम्ही माझी संपत्ती देखील बळकावली. आता काय करायला आलात तुम्ही लोक इथे? तुम्हाला हाफ तिथे तुम्ही लोक जाऊ शकता. तुमचा आमच्याशी काही संबंध नाही. पण त्यांची वाईट अवस्था लक्षात घेऊन तिचे सासू सासरे म्हणतात की, बाळा ओंकार, त्यांच्याकडून चूक झाली आहे. याआधी तुझ्याकडून ही झाली होती. शेवटी काहीही असो, हा तुझा भाऊ आहे. जे व्हायचे होते ते झाले. आता त्यांना माफ कर. यावर ओंकारची पत्नी खुशीही म्हणते की, हो आई बाबा, तुमचे म्हणणे बरोबर आहे. ते कसेही असले तरी ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत आणि भाऊ व वहिनी इतरत्र कुठे कामाला गेले तर आपलीच इज्जत जाईल. तुम्ही यांनाही काही छोटा मोठा उद्योग सुरू करून द्या. त्यांनी आपल्या सोबत जे काही केले त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. शेवटी काहीही झालं तरी त्या माझ्या जाऊबाई आहेत. आजही मला त्यांचा आदर आहे. ओंकारचा रागही आता शांत झाला. त्यालाही कळून चुकते की जे घडले आहे आता ते आपण दुरुस्त तर करू शकत नाही ना. आणि मग तो स्वतःचे पैसे गुंतवून मोठ्या भावासाठी काम सुरू करतो. मित्रांनो, दोन्ही भाऊ आपले काम चोखपणे सांभाळतात आणि आपल्या कुटुंबासोबत मोठ्या प्रेमाने राहतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली?
आमची कथा कौटुंबिक आहे. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला खुशी आणि ओंकार बद्दल काय वाटतं? कृपया कमेंट करून आम्हाला आपले मत कळवा. पुन्हा भेटू आणखी एका नवीन कथेसह. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.